मॉम हेल्थकेअर खोपोली ब्रांच मधनं आज आपण घोडिवली या गावामध्ये आलेलो आहोत कविता पिंगळे आणि सुनीता पिंगळे यांच्याकडे. आणि तुम्ही पाहू शकताय त्यांची मॉम मॅट ऑलरेडी इन्स्टॉल झालेली आहे. तर दोघींनाही विचारूयात की कुणामार्फत ते आपल्या थेरपी सेंटरला जॉईन झाले होते. नमस्ते. 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 सर्वात आधी दोघींपैकी कोण आलं होतं? मी आली होती. साधारण कधी आई? 1 मार्च. 1 मार्च. ओके. आणि कुणी सांगितलं होतं याचं काही सेंटर आहे? हडप म्हणून ते मामा यायचे थेरपीला. माझ्या भावाचं लग्न होतं 28 फेब्रुवारीला. तर हळदीच्या दिवशी त्यांना ते भेटले. ते बोलतात बाबा कसे आहेत? तर बोलतात बाबा आता रोज थेरपीला जातात. तर मग त्यांना थोडं थोडं फरक पडत चाललंय. तर ते बोलले ताईला पण, म्हणजे मला ताई बोलतात ते, ताईला पण भरपूर त्रास होता, आम्ही भरपूर डॉक्टर केले. तर ते बोलले मामा मग तिथे घेऊन या तुम्ही. तर मग मी माझ्या मुलीला घेऊन आम्ही दोघी शोधत शोधत गेलो. आम्हाला काही भेटत नाही, त्या भडकलेली भरपूर. त्यांनी म्हटलं कुठून शोधून काढले काय माहिती, भेटतच नव्हतं. मग मुलगी बोलली थांब मम्मी आपण प्रोडक्ट दिसतोय, आपण इथे जाऊन बघू. मग तेव्हा मी तिथे आले. आणि काय त्रास होते आई तुम्हाला? माझ्या कमरेत नस दबली होती, मणक्यात मानेत पण गॅप होते, 3 गॅप होते मध्ये. अच्छा. ओके. मग फर्स्ट डे, पहिला जो दिवस होता, तुमची थेरपी झाली होती पहिल्या दिवशी? झाली. कसं वाटलं पहिल्या थेरपी नंतर? एकदम मस्त वाटलं. पहिल्याच दिवशी मला असं वाटलं मी इथे बरीच होणार. अरे वा, तुम्हाला कॉन्फिडन्स आला की नाही मी इथेच बरी होणार. हा जो तुमचा त्रास होता याच्यासाठी काही ट्रीटमेंट केला त्याआधी? भरपूर केल्या. मी लिहून दिलेल्या त्याच्यानंतर बोलते आई तुझं पाणकं संपतच नाही. काय लिहून दिलं होतं? कारण मी भरपूर डॉक्टर केले. अगोदर मी 3 दिवस सतत आमचे ते खालापूरमध्ये जाधव डॉक्टर आहेत त्यांच्याकडे गेले. त्यांनी मला चमक भरले म्हणून इंजेक्शन दिलं. परत केले 3 वेळा असे गेले. त्यांना म्हटलं डॉक्टर मला काही फरक नाही पडत. तर ते बोलले की ताई तुम्हाला म्हणजे स्पेशलिस्ट डॉक्टरांना दाखवायला लागेल, कारण तुमचा प्रॉब्लेम जरा वेगळाच वाटतंय. मग मी लिखितेकडे ते मला घेऊन गेले. त्यांनी एक्सरे काढायला सांगितला. ते बोलले तुमच्या कमरेत नस दबलेली आहे, त्याने तुम्हाला तो त्रास होतोय. पूर्ण पाय माझा एवढा दुखायचा ना की कधी कधी मला चालता पण नसे यायचा. असे वाकडे म्हणजे पाय करून चालायचे. पण माझ्या मिस्टरांनी एवढं हे केलं ना, मला खूप म्हणजे कुठे पैसे नसले ना कुठून तरी ते तयार करायचे. म्हणजे कुठून तरी मी जाऊन कोणाला तरी बघतो किंवा ह्यांच्याकडून बघायचे. ह्यांच्या मुलाला बघायचे, कविताला दवाखान्यात जायचे, पैसे नसायचे, कोणाकोणाकडे उधारी घ्यायचे आणि मला घेऊन जायचे. त्यांनी खूप सपोर्ट केला. मग जवळजवळ 10-12 डॉक्टर झाले तरी मला फरक नव्हता. आणि जिथे साताऱ्याला असं म्हणजे बांधतात आणि ते ओढतात असं म्हणजे ते होतं तिथं फरक पडतो. ते होतं येते का तू? माझी हिंमत नव्हती तुला सांगायची, कारण मला व्हिडिओ दाखवले, मला नाही बोलले ते, पण ते होतं माझी हिंमत नव्हती. पण मला असं वाटतं तुला तिथे जरी फरक पडायला पाहिजे ना, येते का? मी म्हटलं आता मला बरं व्हायचंय, मला कुठेही ना मी तिथे यायला तयार आहे. मग त्याही मला आम्ही सकाळी इथून 5:30ला निघालो घरातून. अच्छा. पहाटे लवकरच उठलो. ते बोलतात पोरांना काहीतरी खायला बनव. 4ला उठले, पोरांना खायला बनवलं आणि आम्ही निघालो. इथून खालापूरमधून ST धरली, बस होती आणि तिथून आम्ही पुण्यातून पुढे कसं जायचं आम्हाला माहित नाही. त्याने विचारत आम्ही साताऱ्याला पोहोचलो. तर तिथे एक माणसं भेटला. तर त्यांना विचारलं आम्हाला असा हा पत्ता सांगा, तिथे जायचं. त्यांनी सांगितलं. आम्ही तिथे गेलो आणि मी तिथे बघितले ना ते ओढताना मी घाबरली खूप. पण मी म्हटलं समर्थ मला बरं व्हायचंय, मला भीती माझी काढून टाक. मी त्यांनी झोपवलं, बांधून ठेवले आणि अशी ओढत होते ना, तेही मला बघितलीच नाही. ते डायरेक्ट बाहेर गेले. आणि मी जेव्हा गेले ना मला हे केल्यावर तेही मला बोलतात की तुझ्या पुढे धन्य असं तू एवढंच केलं. आणि त्यांच्या पण डोळ्यातनं पाणी आलं तेव्हा. तर बोलतात का असू दे चला. तर मग आम्हाला चालवत पण होतं. त्यांनी सांगितले महिनाभर काही उचलायचं नाही. मला पोरांना टाकून मी महिनाभर माहेरी राहिले, का त्यांनी त्यांच्या बादली पण नाही उचलायची आंघोळीची. मी महिनाभर तिथे राहिले आणि मग नंतर आले. तरी पण तो त्रास व्हायलाच लागला मला. परत म्हणजे ते करून सुद्धा नाही. मग परत आम्ही पनवेलचे डॉक्टर शेडूच्या तिथे मी यांना वाटले तिथे गेले, तिथे पण नाही फरक. भरपूर त्याच्यानंतर पण भरपूर डॉक्टर केले तरी मला फरक नव्हताच. मग तुम्ही जेव्हा इकडे आलात आपल्या इथे सेंटरला, तेव्हा पहिल्या दिवशी तुम्ही म्हटलं की मला खूप छान वाटलं,
कसं काय छान वाटलं, इतकं पटकन कसं काय छान ती वाटलं? थेरपीच अशी होती ना की मला मला बोलतात की त्रास होतो, पण मला अजिबात त्रास नाही झाला. मलाच तुम्हाला आठवत असेल तर पहिला दिवस तुमचा होता, तुमचं नाव वगैरे लिहून गेल्यानंतर तुम्ही घरी जाताना मीच तुम्हाला सांगितलं की आई तुमच्या मणक्यांमध्ये गॅप आहे, तुमचा हा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला घरी गेल्यावरती थोडासा त्रास झाला तर घाबरू नका. तुम्ही दुसऱ्या दिवशी येऊनही मला सांगितलं मला काही त्रास झाला नाही, मला खूप छान वाटलं. तर मी खरंच म्हणेन की खूप छान चमत्कार तुमच्यावरती आपल्या थेरपीने केला, आपल्या मॉमबेडनी आणि आपल्या मॅटनी केला. मग आई जर तुम्हाला आराम आला होता तर साधारण कधी तुम्हाला असं वाटलं नाही की हे माझ्याकडे असलं पाहिजे? मला जेव्हा पहिल्या ते मामांनी घेतली बघा तेव्हा आलेली ऑफर, पण मी एवढी तडफडत वेदिका मॅडमची सारखी बोलवते, मला इच्छा आहे घ्यायची आहे, पण मी काय करू, मला ना घरी गेले का मी सारखं काय घरी जेवण बनवत असले काय बनवत असले तरी माझ्या डोक्यात तेच मी कशी काय घेऊ पण मला घ्यायचीच आहे. माझ्याकडे एखादा दागिना असं ना तो मी ठेवीन, पण मी घ्यायची नसते. जिद्द होती तुझी की माझ्याकडे पाहिजे. कारण तेव्हा पण मी पहिल्यांदाच मी हे केलं ना वेदिका मॅडम, पहिल्यांदाच मी म्हटलं काही करून घेईनच मी, पण माझी तेव्हा हे नाही झाली घ्यायची, मला थोडे पैसे कमी पडले. दुसऱ्या वेळेस पण असं झालं की मी नाव दिलं वेदिका मॅडम, मी कसं काय तयार करू, मी एवढी मोठी अमाऊंट आहे, मी कशी काय हे करू तेव्हा, पण माझी इच्छा आहे मॅडम, मला मॅडम बोलल्या तुझी इच्छा आहे ना घ्यायची, तू घेशीलच, काही करशील पण घेशील. मग मी कसे तरी 40 केले गोळा आणि मग बोललं मॅडम माझ्याकडे आता नाही येत, मी कॅन्सल केलं ना, मला नाही घेता येत, बाहेर गेले नाही ह्या आल्या, तू कॅन्सल नको करू, आपण एक काम करू, माझ्याकडे 40 आहेत ते तू घे आणि 10 कुठून तरी मी गोळा करते बोलले. ते बोले आणि तू कॅन्सल नको करू, हा चान्स परत नाही, आपण दोघीच घेऊ. म्हटलं चालेल. मला 6 दिवस झालेले जाऊ. तुम्ही कधीपासून जॉईन झाला ताई? ते कपल डे काय असतं त्या दिवशी हिला पाहिजे, ते आज तरी चलाच तुम्ही माझ्याकडे. मी गेली त्या दिवशी थेरपी घेतली, तर मी तिला एवढं पण बोलली बाई मला नाही जमणार, तुला जमते मला जमणार नाही. आली परत नाही गेली, परत 15 पाऊण महिने परत बोलली चला शुभ माझा पोरगा बोलला मम्मी जा ना तू फक्त करत. काकाही फोन केला श्वेता मी जायची ना, मग परत जायला लागले, पण मला मग तेव्हा चांगलंच वाटलं. तुम्हाला काय त्रास आहे म्हणजे काय मला त्रास हिच्यापेक्षा त्रास मला आहे. काय 2018 पासून प्लेटलेट कमी होता, प्लेटलेट्स कमी होते. ओके. पण माझा एमजीएम झाला, लाईफलाईन झाला, पुणे झाला, पुणा झाला, केम पण झाला, तरी पण माझा आहे तेच. पण डॉक्टर सगळे बोलले तुमचे म्हणजे जशी बीपीची मरेपर्यंत गोळी प्लेटलेटची गोळी खावीच लागते, पण गोळ्या घेते तरी कमी होतात आणि त्रास होतो ऍसिडिटी. पण मग जेव्हा तुम्ही यायला लागलात मला आठवतं तेव्हाही तुम्ही रिपोर्ट आणून दाखवले होते आपल्या वेदिका सुरुवातीच्या 80,000चे रिपोर्ट मी दाखवले. 80,000 प्लेटलेट्स होते आईंचे आणि आईंना शंकाच होती, अर्थातच असेलच कारण का तुम्ही खूप सारे डॉक्टर केलेत आणि डॉक्टरनी तुम्हाला सांगितलं होतं की मरेपर्यंत तुम्हाला ही गोळी खात राहायची, तर पटकन विश्वास बसणं शक्यच नव्हतं. पण तरीही 80,000 प्लेटलेट वरती आईने आपल्याकडे थेरपी चालू केली होती. आणि आता साधारण जेव्हा तुम्ही रिसेंट रिपोर्ट काढले त्याच्यामध्ये किती प्लेटलेट्स झाले? 2 महिने मी काढले तर 1,80,000 होत्या. 1 महिना नाही झाला, नाही झालाय म्हणजे वाढण्याच्या प्रगतीमध्ये आहेत. पण एवढ्या राहिल्या ना, आपण गोळ्या मी 2 बंद केल्या, 3 होत्या. अच्छा, एकच गोळी. ओके, 3 गोळ्या होत्या त्या तुमच्या कमी झाल्या, एकच गोळी राहिली. याच्या व्यतिरिक्त अजून काही त्रास होता तुम्हाला? त्रास म्हणजे ऍसिडिटी खूपच आणि प्लेटलेट कमी झाले का आहे माहिती दाखवू का? असे थोडं लागलं ना तरी असे काळे डाग येतात, थोडं ते बसमध्येच लागलाय पण जरा लागला ना तरी एवढे मोठा काळा व्हायचा, असे डाग येतात. म्हणजे प्लेटलेट मुलं दुखत नाही पण डाग येतात. आणि प्लेटलेट जास्त 6,000 प्लेटलेट येतात मला, एवढ्या 6,000 प्लेटलेट. केमची ट्रीटमेंट केली तर 6,000 होते. बापरे, म्हणजे माझ्यासाठी तर हा खरंच चमत्कार आहे. एक इथे चमत्कार आहे, तिथे चमत्कार आहे. गर्भपिशवीचं ऑपरेशन केला 2 वर्ष होते, आधी पडलं झाले, आधी 4 हे प्लेटलेट भरल्या आणि 3 ब्लड भरले, तेव्हा ऑपरेशन केलं. आता तुम्हाला किती महिने झाले तुम्ही ही थेरपी तिकडे थेरपी रेग्युलर येत आहे? ती म्हणजे 3.5 महिने झाले, पण त्यातले 3 पण नाही पूर्ण झाले, म्हणजे खाडे. मग या दरम्यान तुम्हाला असं झालं का की डॉक्टरकडे जावं लागलं? गेलीच नाही त्या आज, म्हणजे असं म्हणजे डॉक्टरकडे जावंच नाही लागलं असं? गोळ्या बंद करू नको, माझे लोणावळे पुण्याचे डॉक्टर लोणावळेत येतात तिथे जाते, पण आता 6 महिने तर होते डॉक्टरांकडे गेले ना, फक्त सीबीसी करते.
मी खूप शॉक्ड आहे की इतके सारे डॉक्टर केल्यानंतर म्हणजे हिने सुद्धा खूप सारे डॉक्टर केले आणि खूप साऱ्या ट्रीटमेंट केल्या, करून पाहिल्या, काहीचा फरक आला नाही. आणि हिचा तर त्रास म्हणजे डॉक्टरनी सांगितलं होतं की तुम्हाला मरेपर्यंत एखादी गोळी खावीच लागेल. एवढ्या 2 वेगवेगळ्या कॅटेगरीच्या त्रासांमधून सुद्धा दोघींना इतका चांगला फरक आलाय तो याचसाठी कारण तुम्ही मॉम हेल्थ केअर वरती आमच्या सर्वांवरती विश्वास ठेवला. खूप खूप मी आभारी आहे तुमची. आणि मला आज खरंच म्हणजे इतकं छान वाटतंय की ही एक मॅट तुमच्याकडे आल्यानंतर तुमच्या घरामध्ये जो आनंद आहे, तुमच्या दोघींच्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे तो खरंच वाखाणण्याजोगा आहे. मी एक फक्त शेवटचा प्रश्न हा विचारेन की जे आज तुम्हाला पाहत असतील या व्हिडिओ मार्फत त्यांना तुम्ही काय सांगाल, जे नवीन लोक आहेत, जुन्या लोकांना म्हणजे जे रेग्युलर येतात थेरपीला त्यांना तर माहितीये की आपण घेतली पाहिजे थेरपी, आपण रेग्युलर केलं पाहिजे, पण जे नवीन येतात त्यांच्या डोक्यामध्ये खूप सारे प्रश्न असतात, तर अशा लोकांना काय सांगशील? मी तर सांगेन रोज जा, थेरपीला पण जा आणि विश्वास ठेवा की मी इथे बरी होणार. आणि आपल्याकडं म्हणजे नाहीच ना तर निदान कर्ज काढून तरी ती घ्यावा. माझ्या थँक्यू सो मच आई. इतका बस हप्त्याने भेटतील, पण दवाखान्याला मी खरंच सांगते भरपूर संपवले. असं वाटलं की हे अगोदरच असतं ना तर खूपच बरं झालं असतं खरंच. माझे जर केमचे डॉक्टर लाईफलाईन द्यायचे ना 8 दिवस आधी अपॉइंटमेंट आणि आले का फक्त रिपोर्ट मी तर आधीच काढायचे. ते 250 रुपये रिपोर्टचे. फक्त हातात घेऊन पेटलेट किती आहे ती त्यांची 2000 फी आणि गोळ्या 3000. महिन्याला माझे 5000 ठरलेले. तरी पण म्हणजे 8 दिवसांनी आपला नॉर्मल डॉक्टर आहे. आम्ही पुण्याला जात होतो तेव्हा मी जाईल तिथे त्यांना सांगायचे. पुण्याला गेले मी 4-5 फेऱ्या झाल्या ना माझ्या. तिथे एक दिवस आड करून ते डॉक्टर इंजेक्शन द्यायचे ना तर तो इंजेक्शन मला वाटतंय दोन्ही बाजूला पोरांना मारतात अशा प्रकारे तो इंजेक्शन मारायचे ना की घरी आल्यावर बघायचे हे सगळं भिजलेलं अजून माझे काळे आणि असं डायरेक्ट मारायचं. पण काय माणसाला वाटत असतं की मला कशाने तरी बरं वाटू दे. आणि तेव्हा पण आम्ही दोघी मिळून जायचो. कोणाची तरी गाडी बघायची आणि डायरेक्ट तिथून आम्ही 4ला निघायचो. तिथे 5ला आलो. तिथे 5ला पोहोचायचो आम्ही पुण्यामध्ये. तेव्हा पण तो डॉक्टर 3500 घ्यायचा. खूप पैसे खूप पैसे. आणि तेव्हाच्या गोळ्यांच्या असं झालं होतं का हे तोंड हे दिसतच नव्हतं. आता मला होतं तू खराब झाली. मी खराब ना माझी ओरिजिनल सप्लिमेंट म्हणजे गोळ्यांची जी होती ती निघून गेली. ती जी अलर्जी आता ओरिजिनल साईड इफेक्ट होता. आणि मी एक विचार केला की जे माणूस आपल्यासाठी हे करतात त्यांना पण बीपीचा त्रास आहे मग ते सुद्धा रोज घेतील ना. बरं आता तुमच्या घरातले सर्वजण घेतात. मी पाहिलं की आईचा मुलगा आला होता. मी आता तिथे घेते मग मुलाला येते. मुलगा घेतो. तुझे मिस्टर घेतात आई? मुलगी पण घेते. लक्ष्मीपूजनच्या दिवशी मी म्हटलं मी पहिले हिची पूजा केली कारण माझ्यासाठी ती लक्ष्मी. खरंच आई खूप खूप छान वाटलं मला. एवढी तिला पोरांनी काय टाकलं तर त्याला. खरंच तुझ्यासाठी जशी लक्ष्मी आहे तशीच माझी आणि आपल्या सर्वांची इच्छा आहे की ज्या लोकांना अजूनही आपल्या मॉम हेल्थ केअर विषयी माहित नाहीये त्यांना या व्हिडिओ मार्फत त्याची माहिती मिळावी. कारण का बघा आपण विचार करत बसतो की जाऊ का नको किंवा डॉक्टर्स आपण सतत चेंज करत राहतो. पण मॉम हेल्थ केअर मध्ये आल्यानंतर तुम्हाला कुठल्याही डॉक्टर्सकडे पुन्हा एकदा जाऊन मी असं म्हणत नाही की डॉक्टरकडे जाऊ नका, पण तुम्हाला जर एक चांगला मार्ग मिळाला तर नक्कीच त्याला आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. जॉईन करा मॉम हेल्थ केअरला. आणि तुमचं संपूर्ण कुटुंब जसं यांचं कुटुंब छान हॅपी हेल्दी झालेलं आहे तसंच तुमचं कुटुंब सुद्धा पेन किलर खाण्यापेक्षा ते केलेलं कुठेतरी किडनीचं प्रॉब्लेम. आज मी अर्ध्या तासात 800 रुपये माझ्या हॉस्पिटलला झाले. नाही खरंय. तर मी पुन्हा एकदा खूप खूप आभार मानेन तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे. मी बोलते की माझ्यासाठी सुरेश सर विठोबा आणि माझ्या मॅडम माझ्यासाठी. थँक्यू सो मच आई. थँक्यू सो मच. आणि मी या व्हिडिओ मार्फत मी आपले जे मॉम हेल्थ केअरचे जे सीईओ सर आहेत त्यांना आपण थँक्यू म्हणूयात इथून की खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही इतकं छान ही आईच म्हणूयात आपण या आईला बनवलं आणि आमच्यापर्यंत आणलं. खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला पण खूप खूप थँक्यू सो मच. तुमचे पण खूप आभारी आहोत.